ओम नमः शिवाय. आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्याचे महत्त्व. श्रावण महिना म्हटलं तर डोळ्यासमोर येतो रिमझिम पावसांच्या धारा, नैऋत्य वाऱ्यांच्या सुळसुळाट आणि शंकराच्या देवळात प्रचंड गर्दी. श्रावण महिना हा महादेवाला अर्पित एक पवित्र महिना मानला जातो. आपल्या मनात नेहमी एक विचार येतो, तो म्हणजे श्रावण महिन्यात शंकराचीच पूजा अर्चना का केली जाते? बाकीचे बरेच देव देवी असूनही श्रावणात शंकराचीच म्हणजे महादेवाच्या शिवलिंगावर जल अभिषेक पूजा अर्चना केली जाते. त्यामागे एक दंतकथा अशी आहे की जेव्हा देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झालं तेव्हा एक नियम त्या समुद्रमंथनाचा होता, तो म्हणजे मंथनात जे काही समुद्रातून बाहेर येईल ते आधी प्राशन करायचे. मगच मगच दुसरी वस्तू बाहेर येईल. समुद्र मंथनातून घोडा निघाला, तो इंद्रदेवाने स्वतःसाठी घेतला. अशा प्रकारे बरेच वस्तू निघाले, जसे सोने, माणिक, मोती, हिरे, कल्पवृक्ष. त्या वस्तू देव आणि दानव यांनी स्वीकार केला. पण नंतर हलाहल विष बाहेर आले. त्या विषाची तीव्रता इतकी होती की त्या विषाच्या तीव्रतेने झाडे कोलमडून पडू लागली. पृथ्वीवर प्रचंड तापमान वाढले. पशु पक्षी तळमळत खाली पडू लागले. मग तो विषाचा प्याला राक्षसांकडे गेला. तेव्हा राक्षसगण घाबरले व म्हणाले, आपण हे विष प्राशन केले तर आपण मरून जाऊ. आपल्याला त्या विषाचा काय फायदा? आपल्याला तर अमृत पाहिजे. मग तो विषाचा प्याला देवांकडे गेला. देवही घाबरले. देव म्हणाले, या विषाने आपणही मरून जाऊ. नको नको, हा विष आम्हाला नको. त्या विषाच्या तीव्रतेने त्राहिमाम त्राहिमाम करू लागले. जेव्हा ब्रह्मदेव आणि श्रीहरी शंकराकडे गेले व त्यांनी या विषाचे प्राशन करण्यास विनंती केली, पण आई जगदंबा म्हणजे पार्वती मातेने त्याला विरोध केला. तेव्हा महादेव पार्वतीला म्हणाले, हे पार्वती, तू जगतजननी या विश्वाची आई आहेस. तुझ्या डोळ्यासमोर तुझी लेकरे मरताना तू पाहशील का? जे लोक तुला विश्वजननी जगदंबा म्हणतात, तुझी पूजा अर्चना करून तुला आई म्हणतात, त्यांना तू वाचवणार नाही का? तेव्हा पार्वती मातेचे मातृत्व जागृत झाले व तिने ही होकार दिला. शंकराने विषाचा प्याला घेतला व तोंडाला लावला. विष महादेवाच्या कंठापर्यंत येताच पार्वती मातेने शंकराच्या कंठाला हात लावला. म्हणूनच शंकराला नीलकंठ असेही म्हणतात. विष महादेवाच्या कंठात साचले, त्यामुळे महादेवाला प्रचंड उष्णता होऊ लागली. भयंकर घामाच्या धारा वाहू लागले. महादेवाला विष व त्याची उष्णता सहन होईना. तेव्हा सर्व देवांनी महादेवाच्या अंगावर पाणी ओतण्यास सुरुवात केली. महादेवाला या जलाभिषेकाने बरे वाटू लागले. त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होऊ लागली. तो होता श्रावण महिना. महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, जो कोणी मला श्रावण महिन्यात पाण्याने अभिषेक करेल त्याला मनोवांछित फळ मिळेल व अकाल मृत्यू भय राहणार नाही आणि त्याच्या घरात अन्नधान्य पैसा अडका कमी पडणार नाही. म्हणून आपण श्रावणात शंकराची उपासना करतो, पाणी म्हणजे जलाभिषेक करतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.